नमस्कार, हरिओम माझ्या सर्व प्रिय मित्र आणि अत्यंत लाभदायक तसेच अत्यंत महत्त्वाचे आहे याच योगासनाच्या त्रिकोणासनाची माहिती आज आपण मराठीमध्ये बघणार आहोत। त्रिकोणासनामध्ये आपल्या शरीराच्या स्नायूंची 3 वेगळ्या वेगळ्या कोनातून स्ट्रेचिंग होत असते, म्हणूनच या मुद्रेला त्रिकोणासन असे म्हणतात। चला तर मग बघूया त्रिकोणासनाची कृती, सराव आणि फायदे। सुरुवातीला आपण योगा मॅटच्या मध्यभागी सरळ उभे राहणार आहोत। त्यानंतर दोन्ही पायांमध्ये 2 ते 3 फुटांचे अंतर घेऊ। अंतर घेतल्यानंतर डावा पाय हा 15 अंश कोनाच्या स्थितीत ठेवून उजवा पाय 90 अंश कोनाच्या स्थितीत ठेवायचा आहे। त्या स्थितीमध्ये आल्यानंतर आपल्या पायांची जमिनीवरची पकड ही घट्ट असली पाहिजे। दोन्ही हात जमिनीला समांतर सरळ हवेत घेत आपण श्वास घेत उजव्या बाजूला वाकणार आहोत। हळूहळू उजवा हात हा उजव्या पायाला टच करत आपण आपलं लक्ष डाव्या हाताच्या पंजाकडे देणार आहोत। या स्थितीमध्ये आपण आपल्या कार्यक्षमतेनुसार थांबणार आहोत। हळूहळू स्थिती सोडत आपण आपल्या मूळ स्थितीमध्ये येणार आहोत। अशा प्रकारे आपण कृती बघितलेली आहे। हे आसन आता आपण उजव्या दिशेने 5 वेळा आणि डाव्या दिशेने 5 वेळा करणार आहोत।
त्रिकोणासनाच्या कृती आणि सरावानंतर त्रिकोणासनाच्या नियमित सरावाने होणारे काही फायदे बघूया। त्रिकोणासनाच्या नियमित सरावाने पाय, गुडघे, घोटे, हात, छाती यांना बळकटी येते। कंबर, माकड हाड, मांडीचे स्नायू, छाती आणि पाठीचा कणा लवचिक बनतात। शारीरिक मानसिक समतोल प्राप्त होतो। पचन संस्था देखील सुधारते। अकारण भीती आणि ताणतणाव कमी करण्यास त्रिकोणासन हे अत्यंत लाभकारी आहे। त्रिकोणासन करण्यापूर्वी शरीर सैल करणारे व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे। त्रिकोणासन कोणी करू नये तर जे जुलाब पीडित आहेत, ज्यांना मानदुखीचा त्रास आहे, कमी रक्तदाब असलेल्यांनी त्रिकोणासन हे योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करावे। आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमचे व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला कळतील। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। हरिओम।